कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यानेच ती बातमी दिली। तुमच्यासारखे पत्रकारच खोट्या बातम्या देऊन पत्रकारितेचे धिंडवडे काढतायत। तुम्हाला ही अशी बातमी देताना काहीच वाटलं नाही का? तिथं जे बघितलं ते तुमच्या समोर आहे। आदित्य किर्लोस्कर बद्दल बोलताय तुम्ही। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ या नावाला एक वजन आहे, किंमत आहे। ही बातमी छापताना आधी आम्हाला विचारलं होतं? मॅडम, मला माहिती आहे ते आदित्य किर्लोस्कर आहेत, पण ते एक पब्लिक फिगर आहेत, म्हणून तर त्यांच्या आयुष्यात जे घडतं ते महत्वाचंच असतं। आणि जगात जे काही घडतं ते आमच्या वाचकांना वाचावं वाटतं आणि आम्ही तेच त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। हेच तर आमचं काम आहे। अहिल्या मॅडम, विचित्र वाटत असलं तरी हेच सत्य आहे की तुमचा मुलगा एका मोलकरणीच्या प्रेमात पडलाय। तोंड सांभाळून बोला। आता बोललाय ते बोललाय, इथून पुढे जर पुन्हा बोललात ना तर बोलायला तोंड उघडता नाही येणार। हे पहा, तुम्ही अहिल्या मॅडम आहात, तुमचा रेस्पेक्ट करतो मी, म्हणून इतका वेळ शांत आहे। तुम्ही एका पत्रकाराला धमकी देण्यापेक्षा तुमच्या मुलाला विचारून शहानिशा करायला हवी होती। सत्य छापणं हेच आमचं काम आहे आणि आम्ही सत्यच छापलंय। शहानिशा करायची ना? तुमच्या सगळ्या पत्रकारांना इथे आता बोलवा। आई कुठे? संपादकांशी बोलतीये। आयुष्यात एवढं चिडलेली पहिल्यांदाच बघितलं मी तिला। बहुतेक आज प्रेस बंद करणार ती। हा बाबा, मला सांग, तू आणि पारू देवळात कशा करता गेला होतात आणि एवढ्या रात्री? त्या मूर्खांनी आईला सांगितलंय की तुम्ही देवळात लग्न झालेल्या जोडप्यासारखे उभे होतात। नसेलही, पण त्यांनी वेगळ्या अर्थाने बघितलं ना, वेगळा अर्थ काढला त्यांनी। आपण काय करायचं आता? समजा माझ्यामुळे झालं। मी उगाच आदित्य सरांना मंदिरात घेऊन गेले। त्याच्या दृष्टीने कदाचित ते बरोबरही असेल ना। साहेब, आईला मॅडम खूप भडकले, सगळ्या पत्रकारांना बोलवून घेतले, ऑफिस बंद करायला सांगते। तुम्ही प्लीज जा। चल। कुठलीही शहानिशा न करता एखाद्याच्या खासगी आयुष्याबद्दल अशी बातमी कशी देऊ शकता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, एका वाक्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं म्हणजे त्याची शहानिशा करण्याचे सगळे तुमची जबाबदारी संपली? आदित्य, इकडे ये। हा आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ हा तुमच्या समोर उभा आहे। तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता। आदित्यची बातमी देण्याचा प्रश्न नाहीये। त्याचबरोबर तुम्ही एका मुलीच्या आयुष्यासोबत खेळताय हा विचार आला डोक्यात? तुमच्या एका खोट्या बातमीमुळे त्या मुलीच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतात याचा विचार केला तुम्ही? आणि मुळात तुम्हाला असं वाटलंच कसं की आदित्यला पारूबद्दल असं काहीही वाटत असेल? माझ्या मुलाचं पारूवर प्रेम आहे असं बिनबुडाचं गॉसिप छापून तुमच्या पेपरचा असा कितीचा फायदा होणार आहे? त्यापेक्षा आदित्य समोर उभा आहे, त्याला तुम्ही जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता आणि ही मुलाखत लाईव्ह करा। त्याच्यामुळे किमान तुमच्या पेपरचा काहीतरी फायदा होईल। आई, पारू पुढे। ही पारू आमच्या घरात काम करते आणि आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे। माझा खूप विश्वास आहे या मुलीवर, खूप जवळची आहे ती मला। ती देवी आई म्हणते मला, आणि माझा विश्वास आहे की ती आदित्यबद्दल असा विचार कधीच करणार नाही। आईला मॅडम, फळीची दुसरी बाजू पण असेलच ना? मोठ्या मुलांना फसवून आपल्या नादी लावायचा असा विचार तर नव्हता ना या मुलीचा? अहो, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? माझे मालक आहेत ते,
माझी अख्खी हयात गेली त्यांची सेवा करण्यात. मला माझी लायकी चांगली माहिती आहे ना. माझी पारू यांच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. का? कारण अहिल्या मॅडमनी तिला मान दिलाय तिचा. माझी पारू गावाकडनं इथं आली ती कशा करता? अहिल्या मॅडमची आणि या किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करायला. उद्या आदित्य बाबांची बायको आल्यानंतर सुद्धा माझी पारू तेवढ्याच इमाने इतबरी सेवा करेल. त्यामुळं तुम्ही कुठलाही असा विचार करू नका. मग पेपर मधला फोटो काय खोटं बोलतोय का? फोटोचं मला काय सांगताय तू? फोटोचं मला काय सांगताय तुम्ही? माझे संस्कार आहेत तिच्यावर. मला माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे. अहिल्या मॅडम, तुम्हाला तुमच्या मुलावर आणि पारूवर खूप विश्वास आहे, पण समजा त्यांच्यात खरोखरच प्रेम असेल तर? मी पुढे जाऊन त्यांनी लग्न करायचं ठरवलं तर? आदित्यासाठी बायको मीच निवडणार आणि हा हक्क त्याने मला आधीच दिलाय. आदित्य माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये. पारू आणि आदित्य फक्त चांगले मित्र आहेत आणि तुम्ही त्यांच्या या पवित्र आणि निरागस नात्यावर बोट ठेवताय. मारुती दादा, तुमची मुलगी एवढ्या मोठ्या घरात गेली तर तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे ना? खुश व्हायला पाहिजे. माझ्या पोरीच्या मनात इतकासा जरी विचार आला ना तर जीव घेईन मी तिचा. नाही म्हणजे आदित्य बाबांकरता अहिल्या मॅडमच मुलगी पसंत करतील ना. तिची सेवा सुद्धा माझी पारू इमाने इतबारे करेल. आदित्य बाबांच्या बायकोच्या नखाची सर सुद्धा नाहीये तिला. हे माहिती आहे ना तिला. मारुती, आदित्य, हा फोटो का आणि कधी काढला गेला? ते आम्ही दोघं मंदिरात गेलो होतो आणि तिथून परत निघताना तिचा 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 तोल गेला आणि मी सावरायला पुढे आलो. आदित्य, तू आणि पारू काय नात्याने मंदिरात गेला होता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.